ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी महापौर व शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच उमेदवार लहू पाटील, विक्रांत वायचळ आणि पद्मा भगवत यांच्या सर्वांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये खासदार नरेश म्हस्के व भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या समवेत इतर मान्यवर व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीमध्ये प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक चौकात नागरिकांनी उमेदवाराचं स्वागत केलं. या विभागात शिवसेनेचे चारही नगरसेवकांनी गेल्या काळात केलेले विकास कामं नागरिकांनी पाहिली आहेत आणि याच कामाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर प्रभाग क्रमांक 3 मधील चारही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रचार फेरीमध्ये मिळालेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विजयाचा मार्ग अधिक स्पष्ट झाला असून प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे भगवा झेंडा निश्चितपणे फडकणार याची खात्री मिळाली. यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. मला असं वाटतं प्रभाग क्रमांक 3चे आम्ही शिवसेनेचे अधिकृत असे 4 उमेदवार आहेत. अ मध्ये पद्मा भगत आहेत, ब मध्ये मी स्वतः मीनाक्षी शिंदे आणि क मध्ये लहू पाटील आणि ड मध्ये विक्रांत वायचळ असे 4ही उमेदवार ह्या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत आणि शिवसेनेचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण हे घेऊन इलेक्शन लढत आहेत. काल जर तुम्ही बघाल तर मला असं वाटतं की भव्य अशी रॅली आमची निघाली होती आणि हजारोच्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. कालचं वातावरण बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने लोक विजयी रॅली निघाली असं संबोधत होते आणि खूप चांगला प्रतिसाद इकडच्या नागरिकांचा आहे. मोठ्या संख्येने लोक स्वतः रस्त्यावर उतरत आहेत आणि आमच्यासाठी आव्हान करतायत लोकांना बाकीचे. मला असं वाटतं कालची ज्यांनी रॅली बघितली असेल तर ते खूप समाधानकारक होतं, कारण आपण जे केलेलं काम आहे आणि ज्याची पोचपावती खऱ्या अर्थाने लोकांनी काल दिली. स्वतःहून लोक रस्त्यावर उतरले, कुठेही भाड्याने आणलेली लोक आमच्याकडे नव्हती. स्थानिक म्हणून या मुद्द्यावरती आम्ही जो लढा दिला आणि तो यशस्वी ठरला असं मला वाटतं. कालच्या रॅलीकडे बघितल्यानंतर सगळे स्थानिक रस्त्यावर उतरले होते आणि एवढी भव्य दिव्य रॅली मला असं वाटतं ठाण्यात कोणाची निघाली नसेल, एवढे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर आला होता. मला असं वाटतं की हा 48 ते 49 हजाराचा मतदारसंघ आहे आणि जरी 50% आपण धरलं मतदान होईल अशी अपेक्षा जर धरली तरी गेल्या टायमाचं मार्जिन बघता गेल्या टायमाला आम्हाला 8,500 मतदान होतं, कोणाला 10,000 मतदान होतं. म्हणजे 10 ते 11च्या मध्ये मतदान सगळ्यांचं झालं होतं आणि ह्या टायमाला मला असं वाटतं की कालचा जनसमुदाय बघता आम्ही 10,000चा पल्ला पार करू असं वाटत आहे. संपूर्ण ठाण्यातल्या मी ठाणे जिल्ह्याची जिल्हा प्रमुख म्हणून ठाणेकरांना पण आव्हान करेल. प्रभाग क्रमांक 3चं मी नेतृत्व जरी करत असेल तरी महिला आघाडी म्हणून माझं काम आहे की संपूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी मतदानाचं जे दान करायचं आहे ते त्या दिवशी 15 तारखेला मतदान केंद्रावर जाऊन धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आमच्या युतीतल्या उमेदवारांना मोठ्या संख्येने विजयी करा हेच आव्हान करेन. मला असं वाटतं की लाडकी बहिणीचा फायदा
ह्या प्रत्येक घरातले महिला घेत आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे महिलांसाठी केलेल्या, महिलांना सक्षम करण्यासाठी ज्या काही गोष्टी ते करत आहेत त्याचसाठी महिला खूप प्रेरित झालेल्या आहेत आणि शिवसेनेच्या मागे त्या उभ्या राहिलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्ही बघाल की रॅलीत असेल, प्रचारात असेल तर महिला तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.